You can love, you can hate, जातीपातीच्या विषयापासून तुम्ही सगळ्यांनी दूर राहणं गरजेचं आहे, but you cannot ignore. यायला होऊनच जाऊन आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा अशीच एक व्यक्ती आहे किंवा असाच एक नेता आहे. आता कुणासाठी हा नेता साहेब आहे, कुणासाठी हा नेता उत्तर भारतीय द्वेषी आहे, कुणासाठी हा हिंदुत्ववादी आहे, तर कुणासाठी हा नेता मराठी अस्मितेचा वाली आहे, कुणासाठी हा नेता स्वरराज आहे, कोणी या नेत्याला राज म्हणतं. तर एक व्यक्ती अशी होती जी या नेत्याला प्रेमाने राजा म्हणायची. 14 जून 1968 श्रीकांत ठाकरेंना लेक झाला, बाळासाहेब ठाकरेंना पुतण्या झाला आणि प्रबोधनकार ठाकरेंना नातू झाला. आता वडील खूप मोठे संगीतकार, त्याच्यामुळे लेकाचं नाव ठेवलं स्वरराज. स्वरराज श्रीकांत ठाकरे, तुम्हा सर्वांना परिचित असलेले राज ठाकरे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अनेक नेत्यांचा राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर सुरुवातीच्या काळात तो खडतर असतो आणि नंतर तो खूप सुसाट दिसतो. पण राज ठाकरेंच्या बाबतीत जरा उलटच घडलं. राज ठाकरेंच्या करिअरची सुरुवात ही खूप झंझावाती झाली, पण कंपॅरेटिव्हली नंतरचा काळ हा थोडा कठीण गेला, थोडा खडतर गेला. आज या व्हिडिओमध्ये आपण राज ठाकरेंच्या याच राजकीय प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी संकेत रक आणि आपण पाहत आहात एबीपी माझाचा स्पेशल शो नेत्यांची कारकीर्द. 14 जून 1968 रोजी राज ठाकरेंचा मुंबईत जन्म झाला. सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे एकाच घरात राहत होते, दादरचं कदम मॅन्शन. पण कालांतराने बाळासाहेब ठाकरे बँड्राला मातोश्री या निवासस्थानी शिफ्ट झाले, पण श्रीकांत ठाकरे कदम मॅन्शनमध्येच होते. त्यामुळे राज ठाकरेंचं संपूर्ण बालपण जे गेलं ते दादरच्या कदम मॅन्शनमध्ये गेलं आणि कदम मॅन्शनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बालमोहन या शाळेत राज ठाकरेंचं 10वी पर्यंतचं शिक्षण हे पूर्ण झालं. आता शाळेत असताना राज ठाकरेंचं अभ्यासाकडे फार लक्ष नव्हतं आणि राज ठाकरेंनी स्वतःच एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे शाळेच्या रिपोर्ट कार्डवरती कमी मार्क्स असल्यामुळे ते श्रीकांत ठाकरेंची म्हणजे बाबांची सही घ्यायची, नाहीतर तो रिपोर्ट कार्ड थेट बाळासाहेब ठाकरेंकडे घेऊन जायचे आणि राज ठाकरेंच्या रिपोर्ट कार्डावरती बाळासाहेब ठाकरेंची सही असायची. आता राज ठाकरेंचं लक्ष अभ्यासात लागलं नसलं तरी त्यांनी सर्वस्व दिलं ते कलेला. काका बाळासाहेब ठाकरे आणि बाबा श्रीकांत ठाकरे हे दोघेही व्यंगचित्रकार असल्याने राज ठाकरेंचा व्यंगचित्रांकडे हा इंटरेस्ट वाढला. शाळेत असल्यापासूनच त्यांचा कल हा व्यंगचित्रांकडे होता आणि म्हणूनच पुढील शिक्षणही त्यांनी याच फील्डमध्ये घेतलं. मुंबईच्या प्रसिद्ध अशा जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी अप्लाइड आर्ट्सचं शिक्षण घेतलं. लहानपणापासूनच राज ठाकरेंनी सर्वाधिक वेळ जर कोणासोबत घालवला तर तो बाळासाहेब ठाकरेंसोबत. अर्थात राज ठाकरे दादरच्या कदम मॅन्शनमध्ये राहायला होते आणि बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर. पण सुट्टी पडली की राज ठाकरे थेट पोचायचे मातोश्रीवर. या काका पुतण्यांचं नातं हे अगदी एका मित्रासारखं होतं. म्हणजे राज ठाकरे बाळासाहेबांना ए काका अशीच हाक मारायचे. राज ठाकरेंनी किस्सासुद्धा सांगितला होता की राज ठाकरेंवरती एकदा गरम पाण्याचा टोप पडला होता आणि ते थोडे भाजले होते. हे जसं बाळासाहेबांना कळलं, बाळासाहेब होते तसे मातोश्रीवरून उठले आणि थेट कदम मॅन्शनवर दाखल झाले. बाळासाहेब ठाकरेंच्या कार्टूनचा जसा संस्कार राज ठाकरेंवरती झाला, त्याचप्रमाणे त्यांच्या राजकारणाची छापसुद्धा राज ठाकरेंवर वेळोवेळी पडत गेली. राज ठाकरे लहान असल्यापासूनच बाळासाहेबांसोबत दौऱ्यांवरती जायचे, त्यांच्या सभांना जायचे. त्यामुळे या सर्व घटनांचा कुठेतरी राज ठाकरेंवरती हा सतत प्रभाव पडत गेला. हा राजकीय प्रभाव असला किंवा घरी राजकीय वातावरण असलं तरी राजकारण हे राज ठाकरेंचं पहिलं प्रेम कधीच नव्हतं. राज ठाकरेंचं पहिलं प्रेम होतं व्यंगचित्र आणि फिल्म मेकिंग. राज ठाकरेंनी शिक्षण घेतल्यानंतर महाराष्ट्रातील काही टॉपच्या वृत्तपत्रांमध्ये फ्रीलान्सर व्यंगचित्रकार म्हणून कामसुद्धा केलं. ते काम करत असताना राज ठाकरेंना एकदा एका संपादकानं सांगितलं की या व्यक्तीवरती व्यंगचित्र काढू नका. राज ठाकरेंनी दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला आणि बाहेर पडले. त्यावेळी राज ठाकरेंचं वय हे जेमतेम 18, 19, 20 वर्ष वगैरे असेल आणि या तरुण वयात आणखी एक घटना अनेकांसोबत घडते, ती म्हणजे प्रेम. राज ठाकरेंसोबतही तसंच झालं. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची पहिली भेट झाली ती रुपारेलच्या कट्ट्यावर. मनसे नेते शिरीष पारकर हे राज ठाकरेंचे जुने मित्र. एकदा रुपारेलजवळ राज आणि शिरीष उभे असताना शर्मिला तिथे आल्या. शर्मिला आणि शिरीष पारकरांची मैत्री होती. त्यावेळी पारकरांनी राज आणि शर्मिला यांची ओळख करून दिली. ती या दोघांची पहिली भेट. शर्मिला ठाकरे यांचे वडील मोहन वाघ हे प्रसिद्ध नाट्यनिर्माते होते आणि त्यांचे ठाकरे कुटुंबासोबत संबंध खूप चांगले होते. त्यामुळे अर्थात लग्नाला विरोध हा झाला नाही आणि 1990 साली राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचं मुंबईत लग्न झालं. हेच वर्ष राज ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचं ठरलं. एकीकडे लग्न आणि दुसरीकडे मिळालेली राजकीय संधी. फ्रीलान्सिंगचं काम सोडल्यानंतर हळूहळू राज ठाकरेंचा राजकारणाकडे ओढा वाढू लागला होता.
आणि 1987 नंतर ते थोडेफार ॲक्टिव्हसुद्धा झाले होते. अशातच बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या लेकरांपेक्षा पुतण्यावर जास्त विश्वास दाखवला आणि राज ठाकरेंना शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचं अध्यक्ष केलं. इथूनच सुरू झाला राज ठाकरेंचा राजकीय प्रवास. राज ठाकरेंच्या करिअरची सुरुवात झाली ती विद्यार्थी सेनेपासून आणि विद्यार्थी चळवळीत राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर धुरळा उडवला, आपली हवा केली. मुंबईच्या सिनेट इलेक्शन्समध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी सेनेचा बोलबाला होता. राज ठाकरेंची क्रेज वाढू लागली होती. अवघ्या 20 वर्षांचे राज ठाकरे घराबाहेर पडले की त्यांच्या मागे स्टेन गन घेऊन, मशीन गन घेऊन बॉडीगार्ड असायचे. करिअरच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी आपली हवा केली, पण ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले ते 1990 साली. 1990 साली राज्यात विधानसभेची निवडणूक लागली आणि शिवसेनेत पाहाल तर राज ठाकरेंची स्टाईल ही हुबेहूब बाळासाहेबांसारखी होती. त्यामुळे एकीकडून बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडून राज ठाकरे दोघांनी मिळून राज्यभर दौरे केले, राज्यभरात सभा घेतल्या आणि सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. सत्ता आली नाही पण मोठं यश मिळालं. शिवसेना विरोधी बाकावर विराजमान झाली. 1990 ते 1996 हा काळ राज ठाकरेंच्या आयुष्यातील गोल्डन पिरियड ठरला. विद्यार्थी सेना, शिवसेना आणि विधानसभा राज ठाकरेंनी सगळंच गाजवलं. त्यांनी काढलेला पहिला मोर्चा हा रेल्वे संदर्भात होता. त्या मोर्चात राज ठाकरेंनी केलेलं भाषण हे बाळासाहेबांनी घरी बसून एका फोनवर ऐकलं होतं. भाषण होताच त्यांनी राज यांना मातोश्रीवर बोलवलं आणि भाषणासंदर्भात फीडबॅक दिला. 1996 हे साल राज ठाकरेंसाठी बऱ्या वाईट आठवणींचं ठरलं. त्यातली बरी आठवण, चांगली आठवण म्हणजे मायकल जॅक्सनचा भारतात झालेला एकमेव शो हा राज ठाकरेंनी त्या साली ऑर्गनाईज केला होता आणि त्या शोमधून जमा झालेल्या निधीतून विद्यार्थी सेनेने लोकोपयोगी कामं केली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या एका शोमुळे राज ठाकरेंची अख्ख्या बॉलिवूडमध्ये चर्चा झाली होती, किंबहुना हवा झाली होती. खरं तर सगळं एकदम झकास सुरू असताना राज ठाकरेंच्या करिअरला पहिला डाग लागला. एका केसमध्ये राज ठाकरेंचं नाव आलं. आरोप साधासुद्धा नव्हता. राडा, गोंधळ, मोर्चा असे काही नव्हतं. अनेकांच्या पायाखालची जमीन हादरेल असा तो आरोप होता. एका मर्डरचा प्रकरण होतं रमेश किणी मर्डर केस. मुंबईत रिडेव्हलपमेंटवरून एका सोसायटीत वाद झाला होता. रमेश किणी रिडेव्हलपमेंटसाठी घर रिकामी करण्यास नकार देत होते. अचानक एका दिवशी रमेश किणी गायब झाले आणि मिळाला तो त्यांचा मृतदेह, तेही पुण्यात. रमेश किणींच्या पत्नीने खुनाचा आरोप लावला तो राज ठाकरेंवर. राज ठाकरे चौकशीच्या विळ्यात अडकले. बरं, पोलीस कमी होते की काय, राज ठाकरेंना CBIच्या समोरही बसवलं. राज ठाकरेंची CBI चौकशी झाली. पण 1 ऑगस्ट 2002 रोजी ठाकरेंच्या घरी दिवाळी साजरी झाली. तब्बल 6 वर्षांनी 7.5 संपली. CBIने राज ठाकरेंची या केसमधून निर्दोष मुक्तता केली. पण 1996 ते 2002 हा कालखंड या केसमुळे राज ठाकरेंसाठी कठीण राहिला. 1995 साली शिवसेना सत्तेत आली आणि त्यात राज ठाकरेंचा मोलाचा वाटा होता. राज ठाकरे मंत्री होणार की काय अशी चर्चासुद्धा होती. पण 1 वर्ष गेलं आणि काहीच झालं नाही. पुढे 96 साली किणी प्रकरण झालं आणि राज ठाकरे राजकारणापासून अलिप्त झाले. 1996 साली राज ठाकरे राजकारणापासून अलिप्त झाले आणि त्याच दरम्यान एंट्री झाली ती उद्धव ठाकरेंची. 1997 साली मुंबईत मनपाच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे चांगलेच ॲक्टिव्ह होते. असंही म्हटलं जातं की राज आणि उद्धव या दोन्ही भावंडांमध्ये पहिली ठिणगी पडली ती याच निवडणुकांच्या वेळी. आता साल 2003 महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना याच साली घडली. बाळासाहेब ठाकरेंचा खरा राजकीय वारसदार कोण अशा चर्चासुद्धा याच कालखंडात झाल्या. राज आणि उद्धव यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्याच दरम्यान राज ठाकरेंनी एके दिवशी उद्धव ठाकरेंना एका हॉटेलमध्ये नेलं आणि मला कोणतंही पद नकोय असं स्पष्ट सांगत वारसदारांच्या वादावर पडदा टाकला. बरं, राज ठाकरे इथेच थांबले नाहीत. 2003 साली म्हणजे त्याच साली शिवसेनेचं महाबळेश्वरमध्ये अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पक्षाचं कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी आवाजी मतदान करत राज ठाकरेंनी मांडलेल्या त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले. 2003 साल राज ठाकरेंसाठी खऱ्या अर्थाने खडतर ठरलं. डिसेंबर महिन्यात राज ठाकरेंच्या वडिलांचं म्हणजे श्रीकांत ठाकरे यांचं निधन झालं. पुढे 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला धक्का बसला आणि असं म्हणतात की या निवडणुकांच्या निकालानंतरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला दुरावा हा आणखी वाढला. वाद अक्षरशः विकोपाला गेला होता. तोडगा निघणार का, वाद संपणार का, अशा अनेक चर्चांना उधाण आलं होतं. अशा अनेक चर्चा सुरू होत्या आणि या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंनी कणका पाडला. 2005 साली बाळासाहेब ठाकरेंना राज ठाकरेंनी
एक नाही 2 धक्के दिले. पहिल्या धक्क्याची तारीख होती 26 नोव्हेंबर 2005. राज ठाकरेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी वाढत चालली होती. आज काहीतरी होणार हे निश्चित झालं. मीडियाच्या सगळ्या गाड्या या कृष्णकुंज आणि सेना भवन बाहेर लागल्या होत्या. दुपारच्या वेळेस राज ठाकरे बाहेर आले आणि भर रस्त्यात त्यांनी भाषण केलं. बाळासाहेबांच्या आजूबाजूला बडव्यांची गर्दी वाढली आहे म्हणत राज ठाकरेंनी थेट हल्ला चढवला. राज ठाकरे इथेच थांबले नाहीत. त्याच भाषणादरम्यान राज ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. यानंतर राजकीय वातावरण तापू लागलं आणि शिवसेनेतून राज ठाकरेंची समजूत काढण्यासाठी कृष्णकुंजावर पोहोचले संजय राऊत. आज राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात बोलणं सुरू होतं, पण बाहेर राज समर्थक आक्रमक झाले होते. रागाच्या भरात त्यांनी स्वतःच्याच शिवसेनेच्या नेत्याची म्हणजेच संजय राऊत यांची गाडी पलटी करून टाकली. राज यांनी शिवसेनेला दिलेल्या दुसऱ्या धक्क्याची तारीख होती 5 डिसेंबर 2005. नोव्हेंबरमध्ये राज ठाकरेंनी फक्त शिवसेनेच्या पदांचा राजीनामा दिला होता, पण डिसेंबर महिन्यात राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. राज यांची मनधरणी करणं कुणालाही जमलं नाही, त्यांच्या काकांना सुद्धा नाही. आता शिवसेना सोडल्यानंतर पुढच्या 3च महिन्यात राज ठाकरेंनी स्वतःची चूल मांडली. 9 मार्च 2006 रोजी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि मराठीचा मुद्दा घेत राज ठाकरेंनी राज्यभर हवा केली. माझा जन्म हा 1996चा, त्यामुळे मी पाहिलेल्या 2 राजकीय लाटा म्हणजे अर्थात एक म्हणजे नरेंद्र मोदींची 2014ची लाट आणि दुसरी लाट म्हणजे 2006 आणि 2009 दरम्यान असणारी राज ठाकरेंची लाट. त्याकाळी राज ठाकरेंच्या झंझावाताचे चटके फक्त राज्यातल्याच नेत्यांना नाही तर परराज्यातल्या अनेक नेत्यांना बसले होते. आणि राज ठाकरेंचं सर्वाधिक गाजलेलं आंदोलन म्हणजे रेल्वे भरती विरोधातलं आंदोलन. परराज्यातून काही परीक्षार्थी मुंबईत आले होते रेल्वेची एक्झाम्स द्यायला आणि त्या परीक्षार्थींना मनसैनिकांनी मारहाण केली होती. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली होती. त्या आंदोलन इतकं पेटलं, फक्त आंदोलन नाही खरं तर त्यामुळे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हा पेटला होता. भडकाऊ भाषणांचा आरोप ठेवत पहिली अटक फेब्रुवारीमध्ये केली, तर रेल्वेच्या परीक्षार्थींना मारहाण केल्याचा आरोप ठेवत दुसरी अटक ही ऑक्टोबरमध्ये झाली. राज ठाकरेंची दुसरी अटक ही खूप गाजली. त्याचं कारण म्हणजे ती अटक सकाळी 3च्या दरम्यान झाली होती. राज ठाकरे त्यावेळेला झोपले होते आणि तेव्हा ती अटक रत्नागिरीत झाली होती. राज ठाकरे रत्नागिरीच्या गेस्ट हाऊसमध्ये होते आणि त्यावेळी राज ठाकरेंना जेव्हा मुंबईत आणलं तर राज ठाकरे 1 रात्र तुरुंगात राहिले होते. खरं तर या अटकेचा राज ठाकरेंना 2009 साली तुफान फायदा झाला. 2009 साली राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. अनेक ठिकाणी पक्ष 2 नंबरवर राहिला तर 13 उमेदवार निवडून आले. मनसेमुळे शिवसेनेला मात्र मोठा धक्का बसला. अनेक स्थानिक निवडणुकांमध्ये मनसे किंगमेकर ठरली, पण एक आहे, मनसे आणि वाद फार काळ दूर राहू शकले नाही. 2009 साली विधानसभेत आमदारांचा शपथविधी सोहळा सुरू असताना अबू आझमींनी हिंदीतून शपथ घेतली. खरं तर मनसेने आधी सांगितलं होतं की सर्व आमदारांनी मराठीतून शपथ घ्यावी, पण तरी अबू आझमींनी हिंदीतून शपथ घेतली आणि ते सुरू होताच मनसेचे सर्व आमदार आक्रमक झाले. त्यात रमेश वांजळे पुढे आले. त्यांनी तो माईक खेचला आणि आझमींच्या कानाखाली मारले. विधानसभेतला पहिलाच दिवस आणि मनसेच्या 13 आमदारांपैकी 4 आमदार जागीच निलंबित झाले. याच दरम्यान गुजरातमध्ये एक मोठी भेट झाली होती राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची. गुजरातच्या दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंना नरेंद्र मोदींनी स्टेट गेस्टचा दर्जा दिला होता. दौरा संपवताना राज ठाकरेंनी मोदींचं तोंड भरून कौतुक करत मोदी हे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. पुढे 2012 साली मुंबईत मनपाच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान बाळासाहेबांनी 1 पाऊल पुढे टाकलं तर मी 100 पावलं पुढे टाकेन असं वक्तव्य करत राज ठाकरेंनी अनेकांना धसका दिला. पण ना बाळासाहेबांनी पाऊल टाकलं ना राज ठाकरेंनी. त्या निवडणुकीतही मनसेने 28 जागांवर विजय मिळवला. त्याच वर्षी जून महिन्यात उद्धव ठाकरेंना लीलावती रुग्णालयात ॲडमिट केलं. राज ठाकरे अलिबागच्या दौऱ्यावर होते, पण बाळासाहेबांचा फोन येताच त्यांनी कार वळवली आणि थेट लीलावतीत पोहोचले. दुसऱ्या दिवशी राज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी लीलावतीमध्ये दाखल झाले. बरं, इतकंच नाही तर डिस्चार्ज नंतर उद्धव ठाकरेंना स्वतःच्या कारमध्ये बसवून राज ठाकरेंनी मातोश्रीवर नेलं. त्यावेळी सुद्धा युतीच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. 2012 हे साल ठाकरेंसाठी खूप जास्त हॅपनिंग ठरलं आणि त्याच वर्षी मुंबईत रजा अकादमीने एक मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि मीडियासह पोलिसांवर हल्ला झाला. अनेक गाड्यांचं नुकसान झालं. महत्त्वाचं म्हणजे अमर जवान स्मारकाची सुद्धा नासधूस झाली होती. या संपूर्ण मॅटरवर एकही पक्ष बोलायला तयार नव्हता, पण त्यावेळी स्टँड घेतला
तो राज ठाकरेंनी. मनसेने त्यावेळी एक मोर्चा काढत मुंबईचं वातावरण तापवलं आणि राज ठाकरेंच्या या भूमिकेचं अनेकांनी स्वागत केलं. पुढे याच वर्षी दिवाळीत ठाकरेंवर दुःखाचा डोंगर कोसळला. ऐन दिवाळीत बाळासाहेब ठाकरेंची तब्येत बिघडली आणि दिवाळी संपताच बाळासाहेब ठाकरेंची प्राणज्योत मालवली. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाचा, बाळासाहेबांच्या जाण्याचा सर्वाधिक धक्का बसला तो राज ठाकरेंना. पहिल्यांदाच महाराष्ट्राने राज ठाकरेंना रडताना पाहिलं. पण खरं तर 2012 हे वर्ष ठाकरेंसाठी खूप क्रिटिकलच ठरलं. त्याचं आणखी एक कारण म्हणजे राज ठाकरेंच्या डाऊनफॉलची सुरुवातसुद्धा 2012 नंतरच झाली. पुढे डिसेंबर 2013 आणि मार्च 2014 4 महिने या कालावधीत राज ठाकरेंनी एक मोठा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मुद्दा होता टोलचा. टोलचा मुद्दा राज ठाकरेंनी राज्यभर पेटवून लावला. सत्ताधाऱ्यांवर राज ठाकरे तुटून पडले आणि इतकंच कमी की काय, राज ठाकरेंना आता अटक होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान वाशी टोल नाक्यावर एका आंदोलनाला जात असताना राज ठाकरेंची गाडी पोलिसांनी अडवली. आता अटक होते की काय अशी चर्चा सगळीकडे रंगू लागली. पण पोलिसांनी राज ठाकरेंना ताब्यात घेतलं, त्यांच्या गाडीत बसवलं आणि पोलीस स्टेशनला नेलं. वातावरण तापलं होतं. पण 2 तासातच राज ठाकरेंची सुटका झाली. महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनामुळे राज्यात अनेक टोलनाके बंद झाले. पुढे 2014 साली मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली. मनसेचे अनेक उमेदवार हे शिवसेनेच्या विरोधात उभे होते. त्यावेळी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता. पण निकाल आला आणि मनसेचा धुव्वा उडाला. पक्षाचा एकही उमेदवार जिंकला नाही. खचलेल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राज ठाकरेंनी पुढची विधानसभा निवडणूक स्वतः लढवणार अशी घोषणा केली. पण 2014च्या विधानसभेत त्यांनी माघार घेतली. 2014च्या लोकसभेनंतर पुढे 5च महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 13 आमदार असणाऱ्या मनसेला या निवडणुकांमध्ये जोरदार धक्का बसला. मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आला. खरं सांगायचं तर किंवा खरं म्हणजे याच निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरेंनी मनसेची ब्लूप्रिंटसुद्धा आणली होती. पण कदाचित ती ब्लूप्रिंट लोकांपर्यंत पोहोचवण्यात मनसे थोडीफार अपयशी ठरली. अजून एक गोष्ट म्हणजे या निवडणुकीत राज उद्धव एकत्र येत आहेत का, भाजप आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत का, अशा अनेक चर्चासुद्धा रंगल्या होत्या. पण काहीही घडलं नाही. पुढे 2014 ते 2019 दरम्यान राज ठाकरेंनी भूमिका बदलली. नरेंद्र मोदींना समर्थन देणाऱ्या राज ठाकरेंनीच मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. कुठून त्या गाड्या जातात का आजूबाजूनी. 2019च्या लोकसभेत तर निवडणुकांच्या रिंगणात न उतरता राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार केला होता. त्यावेळी असे म्हटलं होतं की राज ठाकरे थोडेफार आता पवारांच्या जवळ गेलेत. त्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदींच्या विरोधात एक मोठी ताकद निर्माण करण्यासाठी राज ठाकरेंनी पुढाकार घेतला. दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची तर पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जींची भेट घेतली. राज्यातलं बोलायचं झालं तर अजित पवार, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एका छताखाली आणले. ते चित्र जर तुम्ही पाहिलं तर त्यात दिसते ती आत्ताची महाविकास आघाडी. पण ठाकरे हे कदाचित त्या काळी जर घडलं असतं तर वेगळे असते. उद्धव ठाकरेंच्या जागी कदाचित राज ठाकरे असते. पण सगळं गणलं ते एका नोटिशीनंतर. 2019 साली राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली. राज यांची तब्बल 9 तास चौकशीसुद्धा झाली. कारवाईपासून राज ठाकरे दूर राहिले. पण यामुळे त्यांचं राजकीय नुकसानही फार झालं. विरोधकांनी आरोप केले की ईडीमुळे राज ठाकरे आता भाजप विरोधात कमी बोलतात. विरोधकांचे आरोप असले तरी राज ठाकरे मात्र वेळोवेळी भाजप विरोधात किंवा नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलत राहिले. त्याच साली म्हणजे 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा राज ठाकरेंना खूप मोठा फटका बसला आणि पुन्हा एकदा राज ठाकरेंचा फक्त एकच आमदार निवडून आला. आणखी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे त्या कालखंडात राज ठाकरेंना खूप मोठं नुकसान झालं. ते म्हणजे रमेश वांजळे असतील, अतुल सरपोतदार असतील अशा जवळच्या साथीदारांचं निधन झालं. आणि काही आमदार म्हणजे प्रवीण दरेकर असतील, राम कदम असतील अशा काही साथीदारांनी त्यांची साथ सोडली, पक्ष सोडला, मनसेला रामराम ठोकला. त्यामुळे तो काळ राज ठाकरेंसाठी नक्कीच खूप कठीण राहिला. 2019 नंतर 2020 ते 2024 दरम्यान राज ठाकरेंचं आयुष्य बदललं. नवं घर, लेकाचं लग्न, नातू. राज ठाकरेंच्या पर्सनल लाईफमध्ये खूप मोठमोठे बदल घडले. पण पक्ष तसाच राहिला. 2020 साली मनसेचं पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडलं आणि त्या अधिवेशनात राज ठाकरेंनी त्यांच्या लेकाचं म्हणजे अमित ठाकरेंचं लॉन्चिंग केलं
आणि त्याच अधिवेशनात राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करत हिंदू म्हणत भाषणाला सुरुवात केली आणि मराठीची कात टाकत हिंदुत्वाची शाल पांघरली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नेमकं त्यावेळेला CAA आणि NRCचा मुद्दा पेटला होता. तर त्या मुद्द्याला सुद्धा राज ठाकरेंनी केंद्र सरकारला पाठिंबा जाहीर केला आणि राज ठाकरेंचं ग्रँड असं हिंदुत्ववादी राज ठाकरेंचं ग्रँड असं त्या अधिवेशनात लॉन्चिंग झालं. कार्यकर्ते त्यांना हिंदू हृदय सम्राट किंवा हिंदू जननायक असंही संबोधू लागले. पुढे 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली. कार्यकर्ते कामाला लागले. पण अचानक सगळं काही थांबलं आणि निवडणूक न लढण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला. 2019 साली ज्या नरेंद्र मोदींच्या विरोधात राज ठाकरेंनी प्रचार केला त्याच नरेंद्र मोदींना, त्याच भाजपला राज ठाकरेंनी यंदा मात्र बिनशर्त पाठिंबा दिला. परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचं आहे, विधानसभेच्या तयारीला लागा. आता राज ठाकरे म्हणजेच मनसे आणि मनसे म्हणजेच राज ठाकरे. तर ही होती मनसेची एक किंवा राज ठाकरेंची एक टाईमलाईन. खरं तर आज राज ठाकरे 56 वर्षांचे आहेत. गेली 38 वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणात ॲक्टिव्ह आहेत. एक अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. राज ठाकरेंनी डोळे जरी वटारले तरी एकेकाळी मुंबई बंद व्हायची. बाळासाहेब ठाकरेंची जी एक छबी होती ती अनेकांना राज ठाकरेंमध्ये दिसायची. पण आज परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. राज ठाकरे थोडेसे पॉलिटिकली मागे पडले आहेत. 2012 साली सुरू झालेला जो डाऊनफॉल होता तो आज 12 वर्षांनंतरही संपत नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने मनसेला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संजीवनीची गरज आहे आणि ती ताकद आजही बाळासाहेब ठाकरेंचा हा पुतळा देऊ शकतो, नो डाऊट. राज ठाकरे मध्यंतरी असं म्हणाले होते की सत्ता आली तर मुख्यमंत्री नक्कीच होईल. दुसरीकडे कार्यकर्ते त्यांचे म्हणतात की राज ठाकरे हिंदू हृदय सम्राट आहेत, राज ठाकरे हिंदू जननायक आहेत. त्यामुळे आगामी काळात कळेल की राज ठाकरे भावासारखे मुख्यमंत्री होत आहेत की बाळासाहेब ठाकरेंसारखे हिंदू हृदय सम्राट किंवा हिंदू जननायक होत आहेत. त्यामुळे येणारा काळ हा मनसेसाठी, राज ठाकरेंसाठी आणि महाराष्ट्रासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरेल. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.